आणि चला तर मग छोले आणि भटुरेची ताट तयार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. मी छोले करायचं आहे म्हणून छोले घेतले होते. छोले 1 वाटी घेतलं होतं आणि 2-3 पाण्यानं धुवून थोडासा सोडा घालून भिजत घातले होते. भिजून घेतले तर सकाळपर्यंत छान असे भिजले गेलेत. तर बुडेल इतकं मी थोडंसं पाणी घालून ह्याचे 2-3 शिट्ट्या करून घेते. सोडा रात्री घातल्यामुळं छान लवकरात लवकर शिजेल. तर आणि हे थोडंसं मी काढून ठेवलं आहे. हे तुम्हाला नंतर ना सांगते ह्याचं काय करायचं आहे ते. आणि चव आणि टेस्ट छान यावं म्हणून अर्धा इंचाचा दालचिनीचा तुकडा, 4-5 लवंग. पोटली तयार करणार नाही आहे मी, असंच पाण्यामध्ये घालून घेते. थोडंसं मीठ घालून ह्याला 1-2-3 शिट्ट्या घेऊया. भटुरेसाठी मी घेतलेला आहे 2 वाटी मैदा, 1 वाटी झालेली आहे. ही दुसरी वाटी आणि 2 चमचा गव्हाचं पीठ, छोटा चमचा आपला जो पोहे खाण्याचा, आणि 2 चमचा रवा, बारीक रवा, 1 चमचा पिठी साखर, थोडंसं मीठ आणि बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग पावडर. हे सर्व मिक्स करून घेऊया. आणि 1-2-3 चमचा दही ताजंच घ्यायचं. आता छान असं मिक्स करून घेऊया सगळं. आणि 1-2 चमचा कच्चं तेल. छान असं सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. पीठ मळून झालेलं आहे. आता ह्याला 1-2 तास झाकून ठेवूया, तोपर्यंत भाजीची तयारी करूया. तर आता भाजीसाठी घेतलेली आहे 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि लांब लांब असं 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत चिरून, आणि 2 टमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून. आणि हे छोले, आता हे छोले आहे ना, ह्याची पेस्ट तयार करायची आहे. हे आहे अद्रक लसूणचं पेस्ट, थोडीशी हळद, लाल तिखट, जिरे आणि छोले मसाला रेडीमेडच वापरलेला आहे. कुकर थंड होत आहे तोपर्यंत चायपत्तीचं पाणी तयार करून घेऊया. अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे, त्यात घातलेलं आहे 1 चमचा चायपत्ती. कुकरमध्ये छोलेमध्ये शिजताना न घातल्यामुळं मी वेगळं त्याचं पाणी तयार करत आहे. छोले शिजलेत का बघूया आपण. तर बघा छोले शिजले गेलेत आपले छान असे. रात्री कधी बी आहे ना छोले भिजवताना रात्री सोडा घालून ठेवायचं, म्हणजे छोले छान भिजले जातात. तेल गरम झालेलं आहे. आपण 1 चमचा जिरे घालून घेऊया. जिरे फुलून आलेत तर 2 तमालपत्र घालून घेऊया. अद्रक लसूणचं पेस्ट थोडं ह्याचं कच्चं पण जाळण्याकरता थोडंसं फ्राय करून घेऊया. थोडंसं गॅस मोठंच ठेवायचं, मीडियममध्येच ठेवायचं आहे. ह्यातच घालून घेऊया कांदा बारीक चिरलेला. ह्याला थोडंसं सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे छान. आता घालून घेऊया टमॅटो. कांदा सोनेरी रंगावर आल्यावर टमॅटो घालून घ्यायचा आहे. आणि टमॅटो जल्दी शिजावं म्हणून थोडंसं मीठ घालून घेऊया. थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ घालून घेऊया. शिजतात टमॅटो फ्राय झालेला आहे. आता मसाले घालून घेऊया. लाल तिखट, छोले मसाला, आमचूर पावडर आणि हळद. सर्व मसाले परतून घेऊया. मसाले परतून घेतले तर आता ह्याच्यामध्ये घालूया जे आपण वाटण तयार केलं होतं ना छोलेतलं मिश्रण, ह्याच्यात घालून घेऊया. ह्याला सुद्धा छान असं परतून घेऊया. आणि अशा प्रकारे तुम्ही भाजी झटपट तयार होती भाजी, तर तुम्ही अशा प्रकारे करून पहा. 15-20 मिनिटात भाजी तयार होते ही लवकर. तर हिरव्या मिरच्या घालून घेऊया. आत घालून घेऊया चायपत्तीचं पाणी घालून घेतलंय. आणि ह्याला 1-2 मिनिटं असं शिजून घेऊया परतून, म्हणजे मसाले छान असं फुलले जातात. आता ह्यात घालून घेऊया कस्तुरी मेथी भाजून पावडर तयार करून ठेवलेली आहे. तीच कस्तुरी मेथीची पावडर घातलेली आहे. आणि चायपत्तीचा कलर किती छान आलेला आहे बघा. छोले शिजवताना पोटली करून सुद्धा तुम्ही त्यात ठेवू शकता चायपत्तीची. पण मी काय केलं, पोटली न करता चायपत्तीचं वरून पाणी घातलेलं आहे. आणि आता घालून घेऊया छोले. आणि हे बघा छोले घालून घेतले. आता जास्त शिजून घ्यायचे नाही, थोडंसं आपुटच ठेवायचं आहे, म्हणजे खाताना त्याचं चव सुद्धा छान येते, टेस्ट छान लागते. तर चला तर ह्याला 1-2 मिनिट शिजून घेऊया.
तर भाजीचा कलर किती छान आलेला आहे. छोलेची भाजी झालेली आहे. वरून घालूया थोडीशी कोथिंबीर. तर हा बघा आपला छोलेची भाजी कशी झालेली सांगा बरं. साधा सिंपल आणि लवकरात लवकर होणारी ही भाजी. तर तुम्ही सुद्धा करून पहा. आणि अशी ही झटपट लवकर होणारी 15-20 मिनिटात तयार होणारी अशी ही भाजी कशी वाटली तुम्हाला. तर पीठ भिजलंय का बघूया. 2 तास झालेले आहेत. पीठ चांगलं भिजलं गेलंय. तर आता याला थोडंसं तेलाचा हात लावूया. सॉफ्ट करून घेऊया अजून थोडंसं. आणि रवा घातला होता ना त्यामुळे आपले बटुरे आता छान फुगणार आहेत. आता याचे गोळे तयार करून घेऊया. एक साईजचे असे छान गोळे निघतात. तर हे बघा असं दाबायचं आणि बघा आपले गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर एक गोळा घेऊया. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम होत आहे. आता बटुरे करून घेऊया. छान असं लाटून घ्यायचे. तर आपल्याला अंडाकृती असं आपल्याला बटुरे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही गोल बी करू शकता. बटुरे आपल्याला गोल करा या कसं बी करा, पण आपल्याला बटुरे तर खायचेच आहे. ते पीठ एकच आहे. तर चला तर बटुरे तळायला घेऊया. फुगायला आलेला आहे येतात. हा बघा बटुरा आपला किती छान गोल 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 फुललेला आहे. हाय की नाही छान टाकावर. चला बटुरे खायला. गरमागरम बटुरे खायला. तर बघा किती छान फुगलं गेलं आहे. तर हा बघा फुला 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 बटुरा तयार आहे. तर कोणाकोणाला ही रेसिपी आवडली त्यांनी लाईक शेअर जरूर करा. हा बघा हा बघा बटुरा आपला किती छान फुगलेला आहे. टम्म झालेला आहे. आणि ही आपली छोलेची भाजी. तर चला तर मग ही रेसिपी कोणाकोणाला आवडली त्यांनी लाईक शेअर जरूर करा. कमेंट करा.